चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाविरोधात आदिवासी बॉयज ग्रुपचे अर्धनग्न आंदोलन। चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आदिवासी गरीब कुटुंबातील गरोदर महिलेला उपचार न देता तिच्या पोटातील बाळ मृत असल्याचं सांगून जबरदस्तीने मालेगाव येथे रेफर करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आदिवासी बॉयज ग्रुप व नातेवाईकांनी शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालयासमोर अर्धनग्न आंदोलन केलंय। परसूल येथील वनिता उद्धव मोरे वर्ष 38 या गर्भवती महिलेला 11 मार्च रोजी प्रसूतीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी कोणतेही उपचार न करता तिच्या पोटातील बाळ मृत असल्याचं सांगितलंय आणि जीवाला धोका असल्याचा दावा करून तिला तातडीने मालेगाव येथे हलवण्यास सांगितलंय। गरीब असल्यामुळे नातेवाईकांकडे वाहतूक खर्च नव्हता। अखेर एका सामाजिक कार्यकर्त्याने 100 रुपये देऊन दुचाकीवरून महिलेचा प्रवास केलाय। मात्र मालेगाव आणि नंतर धुळे येथूनही उपचार नाकारल्याने अखेरीस तिला चांदवडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिची सुखरूप प्रसूती झाली आणि बाळही जिवंत राहिले। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि आदिवासी बॉयज ग्रुपने चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर आवाज उठवत अर्धनग्न आंदोलन केलंय। रुग्णालयात गरीब रुग्णांची दखल घेतली जात नाही, डॉक्टर आणि परिचारिका दुर्लक्ष करतात। हे रुग्णालय केवळ नावालाच असून प्रत्यक्षात उपचार मिळत नाहीत असा आरोप सुनील मोरे यांनी केलाय। संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे। याबाबत अधीक्षक डॉक्टर नवनाथ आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की महिलेच्या रक्ताची पातळी अत्यंत कमी होती, रक्तस्राव होण्याची शक्यता असल्याने तिच्या जीवाला धोका होऊ शकतो, म्हणून तिला तातडीने मालेगाव येथे पाठवण्यात आलं। डॉक्टरांनी जबाबदारी निर्णय घेतला होता। दरम्यान या प्रकरणाची चौकशी न झाल्यास 8 एप्रिल पासून उपजिल्हा रुग्णालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। शासन गोरगरिबांसाठी दवाखाना मध्ये येणारा जो उपचार आहे तो विनामूल्य दिले जात असं, मात्र चांदवड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी 7 ते 8 दिवसापूर्वी एक महिला डिलेवरीसाठी या ठिकाणी आली असता या ठिकाणी डिलेवरीचं बाळाला कुठल्याही दवाखान्यामध्ये उपचार न करता त्यांनी या ठिकाणून त्या महिलेला डिलेवरी करण्यासाठी मालेगाव या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं। कारण या ठिकाणी त्या डॉक्टरांनी किंवा इथले जे नर्स आहेत त्यांनी कुठलाही विलाज केला नाही अशी त्यांचं म्हणणं आहे। त्यासाठी या ठिकाणी या समाज कार्यकर्त्यांनी इथं अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे। त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत। काय सांगाल दादा? खरं तर या दवाखान्याचा पूर्ण भोंगळा कारभार आहे। ही ताई या दवाखान्यामध्ये आली त्यावेळेस तिला आश्वासन दिलं की तू डिलिव्हरी होशील, पण तिचा पूर्ण मानसिक छळ केला त्या डॉक्टरांनी, सिस्टरांनी। तिच्या संघ पार जाती म्हणजे इतकी घाण भाषा केली का ती बोलायला नाही पाहिजे होती आणि तिला इथून मालेगावला तिकडं टाकून दिलं का तू इथून जाय तिकडं, आणि त्या दवाखान्यातून पाठवलं। तिची इतकी बेकार अवस्था तर होईल होती, म्हणजे हा दवाखाना इथले डॉक्टर हा फुकटाचा पगार घेत आहे आणि इथं 100% लूट चालू आहे। मी डायरेक्ट आरोप करतो या दवाखान्यामध्ये लूट चालू आहे। या डॉक्टर लोकांचं पगारावरती भागत नाही, यांना गरिबाच्या टाळूवरचं लोणी खायची खूप आशा लागलेली आहे, म्हणून यांच्या कुठेतरी चौकशी होऊन यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे, हीच माझी मागणी। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ज्या मुलीला डिलेवरीला जी गरोदर महिला होती त्या महिलेला या ठिकाणावरून त्यांना मालेगाव या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं। त्या आपल्यासोबत ती महिला पण आहे, त्यांची संपर्क साधणार आहे। काय सांगाल ताई? मालेगावला नेलं तर माझ्या पोरीला धुळ्याला पाठवलं, तिथून आम्हाला काही ऐपत नव्हती तर आम्ही चांदवडला द्वारकादेशला घेऊन आलो। ह्या लोकांनी उपचार केले नाही माझ्या मुलीवर, का आम्ही आदिवासी लोक होतो म्हणून याने आमच्यावर लक्ष टाकलं नाही। त्या ठिकाणी काय झालं मग? काय त्या घडलं? ठिकाणी काय घडलं त्या लोकांनी पाहिलं नाही। ते लोक म्हणत धुळ्याला जाऊ द्या। मी म्हटलं चांदोडवरून आता मालेगावला पाठवलं आणि मालेगाववरून धुळ्याला पाठवलं। धुळ्यावरून जर नेलं तर मी करू काय? माझ्या लेकराला कमी जास्त झालं तर माझ्या मागे कोणीच नव्हतं, आम्ही 2च महिला होतो आणि एक नवीचं बघ। आम्ही तिथून 100 रुपयाचं पेट्रोल असंच यांचे कार्यकर्ते कोण मागितलं माझ्या पोरानं, मला काही करा दादा मला 100 रुपये द्या। त्यानं पेट्रोलला टाकलं, 100 रुपयाचं पेट्रोल टाकून दिलं आणि द्वारकादेशला घेऊन आले निकम डॉक्टरकडे। त्यानं बाळाला तिथं त्यानं जीवदान दिलं। त्याचप्रमाणे त्यांनी मालेगाववरून या ठिकाणी द्वारकाधीशमध्ये आणल्यानंतर त्या मुलाला जीवदान दिलं असं त्या
महिलेच्या डिलिव्हरी जी महिला झाली तिची सासूचं म्हणणं आहे आई आहे. आईचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे आपल्या संघ सोबत काही कार्यकर्ते आहे, महिला त्यांची संपर्क. काय सांगाल ताई, या ठिकाणी असा प्रकार घडतो? ज्यावेळेस आदिवासी समाजाच्या या ताई आहे या इथं आल्याच्या नंतर त्यांची मुलगी आहे तिला जर इथं ॲडमिट केल्यावरती तिला एक टॅबलेट देऊ शकत नाही किंवा एक इंजेक्शन देऊ शकत नाही किंवा एखादा IV पण लावू शकत नाही. जर तुम्ही रात्रभर त्या पेशंटला इथं ठेवताय व त्यांची तुम्ही बोलताय का तुम्ही आदिवासी लोक ह्याच गोष्टीमुळे मागं आहे, तर मग का आदिवासी लोक ह्या गोष्टीमुळे म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे मागं आहे यांनी आम्हाला स्पष्ट सांगावा. आज सरकार लाडकी बहीण राबवतंय, मुलगी शिकली तर प्रगती झाली अशी म्हणते. मग ही अशी प्रगती केली का सरकारने? जर आज जे लोक आहेत गरीब लोक ते ह्या रुग्णालयात का येतात का त्यांची परिस्थिती नाही राहत, त्याच्यामुळे ते इथं येतात. इथं आल्याच्या नंतर जर त्यांच्यावरती असा अन्याय होतो, त्यांना इथून चांदोडवरून मालेगावला शिफ्ट करता, मालेगाववरून धुळ्याला शिफ्ट करता. जर त्या लेडीज आहे त्यांच्यासोबत जर कोणी नाही काही तर तुम्ही निदान त्यांना एखाद्या IV तर लावू शकत होते ना. त्यांच्याकडे IV पण अवेलेबल नव्हता का? या IV लावल्याच्या या नंतर ठिकाणी तुम्हाला असं म्हणणं आहे की त्यांना कुठलाही इलाज केला नाही? विलास बी केला नाही. त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे आणि जो 11 तारखेचा स्टॉप आहे त्यांनी इथं आमच्या समोर त्यांनी बोलवावं. आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे, त्याचे उत्तर आम्हाला पाहिजे आहेत. आणि जेव्हा आम्ही सरांकडे गेलो, इथं जे आव्हाड सर आहे त्यांच्याकडे गेलो, तर ते पण त्यांच्या स्टॉपला पाठीमागं घालताय असं आम्हाला लक्षात आलंय. जर असं तसंच या ठिकाणी एक अन्याय त्याच्यावर निर्मूल समितीच्या तसेच या ठिकाणी ज्यांना जो आढावा घेतला त्या ठिकाणी पाहिल्यात आलेलं आहे की या ठिकाणी कुठल्याही पेशंटवर उपचार व्यवस्थित केले जात नाही आणि त्या महिलेने कुठलेही सांगितलं तर समजत नाही. अरे तुम्ही आदिवासीची अक्कल काढून राहिला, तुम्हाला काम काय देईल, पगार कशाचा घेता तुम्ही, ते काम करा ना तुम्ही. आणि जिवंत पोरग म्हणता का मरून गेलं? तुम्ही डॉक्टर आहे का हैवान आहे तुम्ही? पोपटाच्या पगारावर निष्ठावर तुम्ही जिवंत आहे का? यांचे माझ्या दलित आदिवासी समाजाची परिस्थिती नाहीये प्रायव्हेट मध्ये द्यायची, म्हणून या डॉक्टरांना पगार कमी पडतोय. यांना हे बा आमच्याकडे कपडे लागले तर अंडरपॅन्ट बी देऊन टाकतो. काय देणार आहे? हे फक्त म्हणत्या प्रायव्हेटला जाऊ द्या, इकडे जाऊ द्या. जिवंत पोरग पोटामध्ये म्हणता का मृत्यू झाला म्हणजे यांना पैशाची अपेक्षा. काय द्यायला पाहिजे यांना समाजाने? कोणासाठी आहे हा दवाखाना? कोणासाठी आहे चांदवडचा सरकारी दवाखाना? कोणासाठी आहे? काय करायचं आम्ही? या गोरगरीब ही ताई मोटरसायकलवर 40 किलोमीटरचा प्रवास करून तिच्या लेकराला घेऊन आली. तिला सांगत्या का तुझं पोरग मेलंय आणि ती प्रायव्हेट मध्ये गेली तर तिचं पोरग जिवंत आहे. ते पोरग आणि ती बाई आज समोर आहे. म्हणजे हा किती मोठा भोंगळा कारभार आहे या दवाखान्याचा. म्हणजे यांना पैसे लागते. हे काय देऊ अजून यांना सांगा. यांनी अजून याची इच्छा काय पाहिजे या लोकांना, डॉक्टरांना? आणि इथले मोठे जे वरिष्ठ आहे तर त्या डॉक्टरांना पाठीशी घालत्या. ते आव्हाड नवनाथ आव्हाड हे त्यांना पाठीशी घालते आहे. म्हणजे किती मोठा स्कॅम आहे या दवाखान्याचा. याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारने. आदिवासींना आखली नाहीये, तुम्हाला लोकांना नॉलेज नाहीये. तुम्ही इथं येता हे करता ते करता म्हणजे पुष्टाचा पगार चालू या लोकांचा. इथं सिस्टर बी तसेच, इथले डॉक्टर बी तसेच वेळेवर. हे वेळेवर इथं ड्युटीवर राहत नाही. इथं एकही डॉक्टर राहत नाही. आपण गेलो राऊंडला गेलो तर हे फोन करून बोलवतो तुमचं काम आहे काय सांगा. म्हणजे एखादं इमर्जन्सी पेशंट आलं तर ते 5 मिनिटात वाचणार आहे यांच्या परत ते मरून जाईल. म्हणजे एवढा मोठा स्कॅम आणि एवढा हलगर्जीपणा या डॉक्टरांचा चालू आहे. याच्यावर कोणी विचारायला नाहीये. तर हे डॉक्टर याचा फायदा घेत आहे. इथले मोठे स्टाफ आले यांना ना पाठीशी घालू राहिले. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.